आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर, पण बातम्या आहेत विशेष। एकनाथ शिंदे यांच्या उठावानं अखेर ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेले आणि निवडणूक चिन्ह सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानं ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण निसटला आणि तोही शिंदेंना मिळाला। आता ठाकरेंच्या सोबत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासह 15 आमदारांचं काय होणार याची चर्चा सुरू झाली। आता ठाकरेंची नव्हे शिंदेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या हाती धनुष्यबाण। ठाकरेंसोबतचे आमदार अडचणीत, व्हीपचं उल्लंघन अपात्रतेचं कारण ठरणार। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानं ठाकरेंची शिवसेना आता शिंदेंची झाली आहे। शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलाय। खरं तर जून महिन्यात झालेल्या सत्तांतराच्या वेळेला शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते, तर उर्वरित 15 आमदार ठाकरेंसोबत राहिले। आता केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ठाकरेंच्या सोबत असलेले 15 आमदार त्यांचं नेमकं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खरं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या 15 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं काही जणांना वाटतं। आतापासून फोनाफोनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे की आम्ही येऊ का, कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्याय येत नाही। एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील, आदित्य ठाकरे सकट। म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं। 2 गटांची क्लिअर कट मान्यता मान्य केल्यानंतर आता पुन्हा त्यांचा व्हीप इकडे लागू होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण 2 गटांनी आपापले गटनेते कोण आहेत हे सुद्धा माननीय न्यायालयाच्या समोर वारंवार होणाऱ्या सुनावणी दरम्यान कागदपत्रांच्या सकट ठेवलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती। त्यातून आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलं, त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता कमीच आहे। आता बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार सभागृहात एखाद्या विषयावर व्हीप बजावल्यावर त्याचं उल्लंघन ठाकरेंसोबतच्या आमदारांनी केलं तर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत अपात्रतेची कारवाई होऊ शकते का, याबद्दल तज्ञांची वेगवेगळी मतं आहेत। आता ठाकरे गटाला 2 गोष्टीसाठी आता लढावं लागणार आहे। एक, इलेक्शन कमिशनचा निकाल कसा चुकीचा आहे, यांनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि ह्या अशा चुका करत असताना किंवा अशा प्रकारची गोष्ट घडत असताना ती दुरुस्त कशी करायची। या जमिनीवर कोणाचा मालकी हक्क आहे ते आम्ही ठरवणार। मालकी हक्काच्या कायद्यावरती केस गेली, लोकांच्या इमोशन्सवर गेली नाही, धार्मिक भावनांवर गेली नाही किंवा हिंदू बरा का मुसलमान वाईट याच्यावर गेली नाही। हे कोणतेही प्रश्न सुप्रीम कोर्टाने शिताफीने एका बाजूला टाकले। शिवसेना कुणाची याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलाय। यानंतर आता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंच्या आमदारांचं काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।